नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर महागाई भत्ता थकबाकी जी.आर. आलेला आहे। आज दिनांक 18 मे 2026 रोजी हा महागाई भत्ता संदर्भात थकबाकी संदर्भात जी.आर. आलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर जी.आर. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता महागाई भत्ता थकबाकी जी.आर. या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर हा महागाई भत्ता थकबाकी संदर्भात जी.आर. आहे। राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक 1 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग दिनांक आहे 18 मे 2026। बघा, संदर्भ काय सांगतो एकूणच प्रस्तावना। शासन निर्णय समक्रमांक दिनांक 25 फेब्रुवारी 2026 अन्वये राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुदेय महागाई भत्त्याचा दर दिनांक 1 जुलै 2025 पासून 55% वरून 58% असा सुधारित करण्यात आला आहे। त्यानुसार दिनांक 1 फेब्रुवारी 2026 पासून सदर महागाई भत्ता वाढ रोखीने देण्यात यावी। तसेच माहे जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीतील थकबाकी मार्च 2026 या महिन्यात रोखीने अदा करण्यात यावी व उर्वरित कालावधीतील थकबाकीबाबतचे नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 हे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। त्यास अनुसरून राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना उर्वरित कालावधीतील थकबाकी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। हे झालं प्रस्तावना। त्यानंतर नेमकं शासन निर्णय काय सांगतोय बघा। या शासन निर्णयान्वये सुधारित वेतन संरचनेत म्हणजे 7व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक 1 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीतील महागाई भत्त्याच्या थकबाकीची रक्कम माहे मे 2026च्या वेतनासोबत रोखीने देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे। दुसरा आहे महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहेत त्याच प्रकारे यापुढे या ठिकाणी लागू राहील। तिसरं शासन निर्णय काय सांगतोय बघा। यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखा शीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखा शीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा। अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखा शीर्षाखाली ज्या उपलेखा शीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखा शीर्षाखाली हा खर्ची या ठिकाणी टाकण्यात यावा। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता। हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने। बघा, एकूणच अशा पद्धतीने महागाई भत्ता थकबाकी संदर्भात हा महत्त्वपूर्ण असा जी.आर. आज दिनांक 18 मे 2026 रोजी निर्गमित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर जी.आर. या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। असेच प्रकारचे नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा अशाच प्रकारचे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी किंवा अशाच प्रकारच्या ताज्या व महत्त्वपूर्ण जी.आर. पाहण्यासाठी आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।